अकॅडमी 24 यावर मी आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेपोजिशनचा भाग दुसरा या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला भाग या ठिकाणी आपण ऑलरेडी या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो भाग पाहू शकता, किंवा युवराज अकॅडमी 24 याच्या बाजूला जो फोटो आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण जो प्रेपोजिशन पाहिलं ते आहे ऑन. ऑनचा अर्थ काय होतो? वर. पहा, प्रेपोजिशन समजून घ्या, लक्षात ठेवा. त्याचे अर्थ जरी एक असले तरी पण त्याचा वाक्यामध्ये उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ऑनच्या वर म्हणजे एखाद्या वस्तूला स्पर्श करून वर, एखाद्या वस्तूला स्पर्श करून वर, लागली वरी. उदाहरणार्थ हा टेबल आहे, या टेबलाच्या वरी जर चेंडू असेल तर त्याला म्हणजे याला स्पर्श करून, या टेबलाच्या वरी जर स्पर्श करून असेल तर त्याला काय म्हणतात? ऑन असे म्हणतात. म्हणजे कुठल्याही एखाद्या वस्तूवर एखादी वस्तू जर स्पर्श करून असेल तर त्याला ऑन असे म्हणतात. पुढचा आहे अभाव. अभाव म्हणजे सुद्धा वर होतो, परंतु अभाव याचा अर्थ होतो कुठेतरी वर. अभाव याचा अर्थ काय होतो? कुठेतरी वर. अभाव म्हणजे याचा अर्थ काय होतो? कुठेतरी वर, म्हणजे वस्तूला स्पर्श न करता कुठेतरी वर याचा अर्थ. म्हणजे ही वस्तू ही तंतोतंत त्या वस्तूवर स्थिर नसते असा त्याचा अर्थ होतो. पुढचा आहे आपला ओव्हर. आता पहा, एकाच जे प्रेपोजिशन याचे याचे किती 2 2 3 ते पहा. ओव्हर म्हणजे याचा अर्थ सुद्धा ओव्हर असा होतो. ओव्हर याचा अर्थ काय होतो? वर. म्हणजे ऑन म्हणजे वर होते, अभाव म्हणजे सुद्धा वर होते, आणि ओव्हर म्हणजे सुद्धा वर होते. आणि वरचा अर्थ च्यावर, कुठेतरी वर. म्हणजे ओव्हरचा सुद्धा अर्थ काय होतो? कुठेतरी वर याचा अर्थ होतो. अप. आता अप याचा सुद्धा अर्थ होतो वर, परंतु याचा अर्थ कसा होतो? हालचाल करून वर. उदाहरणार्थ आपण एखाद्या झाडावर चढत असते का, हालचाल करणार. म्हणजे झाडावर चढण्यासाठी आपल्याला हालचाल करावं लागणार. म्हणजे झाडावर चढण्यासाठी जी काय आपण हालचाल करतो, म्हणजे अशी कृती, म्हणजे इमोशन कुठे जर असेल, जर मोशन जर असेल त्या गतीमध्ये, तर त्याला अप असं लावावं लागतं आपल्याला. कुठलं प्रेपोजिशन लावायचं? आपल्याला अप हे प्रेपोजिशन लावावं असतं. चिंता करू नका मित्रांनो, आपण उदाहरणाच्या सहाय्याने अतिशय चांगल्या प्रकारे हे समजून घेणार आहोत. सुरुवातीचं हे काय इंट्रोडक्शन मी तुम्हाला देत आहे, हे फक्त तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या मेमोरीमध्ये थोडंफार याला रिवाईज करून ठेवा, लक्षात ठेवा. पुढचं आहे अपॉन. अपॉनचं काय? हालचाल करून च्यावर, हालचाल करून च्यावर स्थिर. अपॉनचा अर्थ काय होतो? हालचाल करून च्यावर स्थिर. उदाहरणार्थ तुम्ही एखादी मांजरीने काय खालून वरी टेबलाव मारली, टेबलाव मारल्याच्या नंतर ती काय तिथं स्थिर झाली. म्हणजे खालून वर म्हणजे मोशन आहे, त्या गतीमध्ये काय तिच्या मोशन आहे. एखाद्या गतीमध्ये जर मोशन असेल तर त्याला काय? खालून वर म्हणजे हालचाल करताना एखाद्या गतीमध्ये जर मोशन असेल तर त्याला अपॉन हा शब्द वापरला जातो. पुढचंही 6 नंबरचं प्रेपोजिशन इन. आता इनचा अर्थ काय होतो? इन म्हणजे आत, च्यामध्ये स्थिर. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये आपण एखाद्या रूममध्ये जर ऑलरेडी स्थिर असतो तर आपण काय? इन अ रूम, इन अ रूम. परंतु आपण रूमच्या बाहेरमध्ये जर आत प्रवेश करत असो, म्हणजे काय? आय एम कमिंग इन टू रूम, म्हणजे काय? मी रूममध्ये प्रवेश करत आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इन टू आणि इनचा अर्थ काय होतो? एखाद्या वस्तूमध्ये स्थिर. उदाहरणार्थ हा जग आहे, हा एक कल्पना करा, हा जग आहे. उदाहरणार्थ हा काय आहे? जग आहे आपला, ठीक आहे. हा जग आहे. या जगामध्ये जर आपण बाहेरून असं पाणी टाकत असू, हे पाणी आहे, जर हे पाणी टाकलं म्हणजे बाहेरून आत जर प्रवेश असेल तर त्याला काय म्हणतात? इन टू, त्याला काय म्हणायचं? इन टू. आणि जर आतमध्येच असेल, ऑलरेडी जर आतमध्येच असेल तर त्याला इन असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूच्या आतमध्ये जर स्थिर असेल तर त्याला इन असे म्हणतात, आणि एखाद्या वस्तूच्या बाहेरून जर त्यामध्ये आतमध्ये प्रवेश असेल तर त्याला इन टू असे म्हणतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता याच्या सहाय्याने, उदाहरणाच्या सहाय्याने अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होईल. तर चला सुरुवात करूया लगेच आता उदाहरणाला. आता उदाहरणाच्या सहाय्याने आपण चांगल्या प्रकारे हे समजून घेणार आहोत. आता प्रेपोजिशन म्हणजे काय? पहा, याच्या अर्थातच दडलेले. प्रेपोजिशन म्हणजे काय? प्रे म्हणजे पूर्वी, एखाद्या शब्दाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी जो काही शब्द वापरला जातो त्याला प्रेपोजिशन असे म्हणतात. पोजिशन म्हणजे काय? स्थिती दर्शवणारा शब्द. पहा, प्री म्हणजे अगोदर, पोजिशन म्हणजे त्याची स्थिती दर्शवणारा शब्द असा त्याचा अर्थ होतो. आता पहा, ऑन या अगोदर पाहिलेला. आता दुसरा नंबरचा आहे आपला अभाव. अभाव म्हणजे च्या वस्तूवर स्पर्श न करता कुठेतरी वर. म्हणजे एखाद्या वस्तूला स्पर्श न करता परंतु त्यावर तंतोतंत वर आहे, त्याला अभाव असे म्हणतात. उदाहरणार्थ त्याचं रेड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. म्हणजे वरी जो काय तुम्हाला पॅसेज दिला आहे तो पॅसेज वाचून त्याच्या खालचे जे काय तुम्हाला जे काय क्वेश्चन विचार त्याचा आन्सर द्या. म्हणजे वरचा जशाच तसा. पहा, त्या प्रश्नाच्या तंतोतंत वर, पॅसेज हा प्रश्नाच्या तंतोतंत वर असतो ना. म्हणजे का, पहा, पॅसेज असं होणार का? पॅसेज या पेजवर आणि दुसऱ्या पेजवर त्याचे हे तसं नाही होणार. काय? पॅसेजच्या तंतोतंत खाली. म्हणजे काय? रेड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो असा त्याचा अर्थ होतो. पहा, स्थळ दर्शविण्यासाठी. आता अभावचा अर्थ पहा, स्थळ दर्शवण्यासाठी
दर्शवण्यासाठी कशा पद्धतीने होतो हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. कारण की प्रेपोजिशन हा टॉपिक आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागतो. कारण की तुम्ही ज्यावेळेस रिवाईज कराल त्याच वेळेस तुमच्या हे लक्षात राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि कुठलीही गोष्ट आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, कुठलेही कार्य, आता उदाहरण तुमच्या असं मनात आलं की मला स्पर्धा परीक्षा करायची, परंतु तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा कुठल्याही आयुष्यामध्ये कुठलेही कार्य करताना तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट जर वाटला, त्यामध्ये आवड जर निर्माण जर झाली तरच ती शक्य, कुठलीही गोष्ट शक्य होते. म्हणजे आता बऱ्याच मुलांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो की ते म्हणतात सर आमच्या लक्षात राहत नाही. लक्षात राहण्याचं न कारण हेच आहे विद्यार्थी मित्रांनो की जे कुठलीही गोष्ट करत असताना ती इंटरेस्टिंगनुसार झाली पाहिजे. म्हणजे त्यामध्ये तुमच्या शरीराचे सर्व ऑर्गन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रतिसाद दिला पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच वेळेस ही गोष्टी शक्य आहेत. आणि जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर वारंवार जर पाहत राहिले तर काय होतं, आपलं मेमोरी काय होते, आपली मेमोरी ही आपण जर एखादी वस्तू जर सारखी ठेवली एका ठिकाणी तर ती गंजून जाते. तसंच आपल्या मेमोरीचं सुद्धा किंवा आपल्या बुद्धीचं सुद्धा तसंच आहे. जरी आपल्या बुद्धीचा आपण कंटिन्यू जर वापर जर केला ती आपली बुद्धी काय शार्प होत असते, परंतु आपण त्याला गंजू जर दिलं तर नंतर ती म्हणजे काही कालांतर, उदाहरण तुम्ही गॅप खाऊन जर अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू 1 2 तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा कंटिन्यू अभ्यास करत राहता, आपोआप तुमच्या लक्षात राहील, लक्षात ठेवा. आता पहा, जास्त वेळ न घेता या ठिकाणी लगेच आपण याच्याकडे येऊयात, उदाहरणाकडे. पहा, पहिलं आपलं एक्झाम आहे, एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पलच्या सहाय्याने अभाव समजून घ्या. द रूप इज अबाव आवर हेड. पहा, रूप म्हणजे काय, छेद. आपल्या घराचा जो छेद आहे, पहा आपल्या तंतोतंत डोक्याच्या वरी असतो की नाही. द रूप इज अबाव आवर हेड म्हणजे माझ्या डोक्याच्या वरी रूप आहे. असं आहे का, तुम्ही या ठिकाणी उभे राहिले रूप दुसरीकडे असणार का, नाही. रूप म्हणजे काय, छेद. आपल्या डोक्याच्या वरी जो काय तो छेद तंतोतंत वरी आहे. म्हणजे एखादी कुठलीही वस्तू जर तंतोतंत वर असेल तर त्याला अबाव हा शब्द वापरला जातो. कुठला शब्द वापरला जातो, अबाव हा शब्द वापरला जातो. अबाव म्हणजे वर, तंतोतंत वर. दुसरा पहा, उदाहरण पहा, द फॅन इज अबाव आवर हेड. द फॅन इज अबाव आवर हेड म्हणजे एखाद्या फॅन खाली आपण जर उभा असेल तर तंतोतंत आपल्या हेडच्या वरती हा फॅन आहे. याचा अर्थ काय होतो, द फॅन इज अबाव आवर हेड म्हणजे त्याचा अर्थ होतो आपल्या डोक्याच्या वरी तंतोतंत असलेला फॅन. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला डोक्याच्या वरी किंवा कुठली एखादी वस्तू एखाद्या वस्तूवर जर स्थिर असेल, म्हणजे ती फक्त अंतर दोघांमध्ये जर गॅप असेल तर त्याला आपल्याला अबाव हा शब्द प्रयोग करावा लागतो, लक्षात ठेवा. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर चला पुढे पाहूयात. आता पहा, अबावचा पुढचा एक अर्थ होतो पहा, क्षमता मर्यादा यापेक्षा अधिक दर्शवण्यासाठी. पहा, क्षमता मर्यादा यापेक्षा अधिकता दर्शवण्यासाठी सुद्धा अबावचा वापर होतो. आता एखादी गोष्ट समज, क्षमता म्हणजे त्यामध्ये मात्र तंतोतंतपणा असला पाहिजे. आता उदाहरणाच्या सहाय्याने जर आपण पाहतो, हिज एज इज अबाव आवर 18 इयर्स म्हणजे त्याचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे तंतोतंतपणा आला याच्यामध्ये, काय आला, तंतोतंतपणा आला. म्हणजे प्रोबॅबिलिटी आली का याच्यात, नाही, याच्यामध्ये तंतोतंतपणा आला. म्हणजे त्याचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हिज एज इज अबाव आवर 18 इयर म्हणजे त्याचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त असलेला तो एक तरुण आहे असा त्याचा अर्थ होतो. दुसरं उदाहरण पाहूया, हिज हाईट इज अबाव 6 फूट. हिज हाईट इज अबाव 6 फूट म्हणजे त्याची हाईट ही 6 फूटपेक्षा जास्त आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचा तंतोतंतपणा 6 फूट जास्त आहे म्हणजे त्याची हाईट ही किती, 6 फूट जास्त आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर चला पुढच्या स्लाईडवर जाऊयात. पुढचं प्रेपोजिशन आहे आपलं. आता पहा, स्थळ दर्शवण्यासाठी ओव्हरचा वापर केला जातो. ओव्हरचा वापर कुठे, म्हणजे ओव्हरचा वापर सुद्धा ओव्हर होतो, परंतु अबावचा वापर काय होतो, अबाव म्हणजे तंतोतंत वर. उदाहरणार्थ आपण जर उभे असतो आपल्या डोक्याच्या वरी जर छत असेल तर आपण काय म्हणतो, तंतोतंत वर आहे ना आपल्या डोक्याच्या वरी, त्याला काय अबाव म्हणला जातो. परंतु ओव्हर म्हणजे कुठेतरी वर दाखवायचं असतं. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी उभे आहे, एका ठिकाणी असा स्थिर आपल्या डोक्याच्या वरीच उडणार आहे का, नाही तो कुठंतरी आकाशामध्ये उडणार आहे. म्हणजे त्याची स्थळ ठीक आहे का, नाही, म्हणजे त्याचं ठिकाण आपल्याला स्थिर सांगता येणार नाही, कारण की तो कुठेतरी वर असा घुमत असतो. म्हणजे एखादी वस्तू म्हणजे मोशन असते, त्याला काय म्हणतात, अबाव म्हणजे वर. म्हणजे कुठेतरी काय, ओव्हर म्हणजे कुठेतरी वर, आणि अबाव म्हणजे तंतोतंत वर होते. आणि ऑन म्हणजे एखाद्या वस्तूला स्पर्श करून वर. म्हणजे पहा, एकाच शब्दाचे 2 3 जे काही शब्द आहेत याचा फक्त वाक्यामध्ये जो वापर आहे वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, लक्षात ठेवा. हा टॉपिक हा थोडा हार्ड आहे, परंतु हा टॉपिक तुम्हाला वारंवार जर केला तर यामध्ये तुमचा सराव होऊन हे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा टॉपिक आहे. आणि हा जर प्रश्न अशा स्वरूपाचे जर प्रश्न आले तर तुमचा या ठिकाणी प्रश्न कुठलाही कटणार नाही, लक्षात ठेवा. स्थळ दर्शवण्यासाठी पहा, ओव्हरचा वापर काय, स्थळ दर्शवण्यासाठी पहा. द स्काय इज ओव्हर आवर हेड. पहा, द स्काय इज ओव्हर आवर हेड म्हणजे जे काय आकाश आहे ते आपल्या डोक्याच्या वरी आहे. आकाश आहे पण कुठे, आपल्या डोक्याच्या वरी आहे आकाश. पहा, आता या ठिकाणी आपण उभं राहिलो तर आभाळ हे आपल्या डोक्याच्या वरी, पण तंतोतंत आहे का, ते नाही, कुठेतरी. म्हणजे त्याचा व्याप हा खूप मोठा जास्त आहे. आपल्या डोक्यावरच आहे का तंतोतंत, आपल्या डोक्याच्या भागा एवढं का, नाही.